आज आम्ही निघालो आमच्या घरी. आता कसे एवढे दिवस पटापट गेले ना कळालंच नाही. एवढे दिवस सर्व सोबत होतो, खूपच भारी वाटत होतं. आणि ट्रेनच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो घरी. घरी आल्यावरती सर्वांसाठी मस्त असा इलायची टाकून चहा बनवला. खरं तर एवढं लवकर मला यायचं नव्हतं, पण माझे मिस्टर बाहेरगावी जॉबला असल्यामुळे त्यांची नेमकी उद्याची फ्लाईट होती, म्हणून म्हटलं आजच निघावं. आणि मला सोडवायला माझ्या बहिणीसुद्धा आल्या होत्या, कारण ट्रेनचा प्रवास, 2 मुलं आणि काही सामान. चहा पिल्यावरती थोडा आराम केला. त्यानंतर पाणी आलं. एकीकडे मशीन लावली, दुसरीकडे सर्व भांडे धुवून पाणी भरायला घेतलं. त्यानंतर हॉलमध्ये एवढा पसारा होता, आधी तो आवरायला घेतला. सर्व कपड्यांच्या घड्या घातल्या आणि माझ्यापेक्षा जास्त कपडे या मुलांचेच होते. त्यानंतर पिशवीमध्ये मम्मीने काय काय दिलं हे दाखवते. सर्वात आधी लाल तिखट घरीच बनवलेलं, त्यानंतर लोणचं हे सुद्धा घरातच बनवलेलं, चिवडा, या सर्व गोष्टी इथं सुद्धा मिळतात, पण त्यांना प्रेमाने द्यायला आवडतात आणि मला प्रेमाने घ्यायला सुद्धा. त्यानंतर रात्रीच्या जेवणाला सिंपल डाळ भात बनवला आणि जेवणाची क्लिप काढली नाही, कारण खरंच खूपच भूक लागली होती. जेवण झाल्यानंतर बाकीचे कामं करायला घेतली. किचन खूप घाण झालं होतं. माहेरी जाताना हे सर्व क्लीन करून गेले, पण कसं एवढं खराब झालं माहिती नाही. असो, त्यानंतर जेवणाची भांडी आणि सर्व काही क्लीन झाल्यावरती खूप समाधान वाटलं. चलो बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि हो, व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.